राजाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या राजांची जयंती. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून ज्यांच्या शौर्याचा आवाज आजही घुमतोय त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणजेच 19 फेब्रुवारी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे केवळ एक सण नव्हे तर तो प्रत्येक मराठी मनाचा स्वाभिमान सोहळा आहे. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही निघालो होतो की पुरंदरची शान आणि रयतेचा अभिमान असणाऱ्या आपल्या धाकल्या धन्याचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या किल्ले पुरंदरवरती. गाडी पार्क करून आतमध्ये आल्यानंतरनं ज्यावेळी आपण किल्ल्याच्या दिशेने निघतो त्यावेळी वाटेत सर्वप्रथम आपल्याला दर्शन होते ते म्हणजे एका अत्यंत शूर, निष्ठावंत आणि पराक्रमी सरदाराचे, ज्यांनी पुरंदर किल्ल्याच्या लढाईमध्ये मुघल सरदार दिलेर खानच्या 5000 सैन्यांशी अवघ्या 700 मावळ्यांसह झुंज देताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा वीरमरण प्राप्त झालेल्या कर्तृत्ववान मावळ्यांच्या अशा पराक्रमी म्हणजेच वीर मोरारबाजी देशपांडे या योद्ध्याचे दर्शन घेऊन आम्ही निघालो महाराजांच्या दिशेने. तिथून थोडंसं पुढे चालून आल्यानंतरनं समोरच आपल्याला रस्त्याच्या एका कडेला एक छोटेसे गार्डन दिसते. त्या ठिकाणी पुरंदर किल्ल्याचे नाव आपल्याला पुरंदरच्या प्रत्येक शौर्याची आठवण करून देत उभे असलेले पाहायला भेटते. पुरंदर किल्ला म्हणजे इतिहासाला हृदयाशी जोडणारे एक पुस्तक आहे, कारण याच पुस्तकातून एक कधीही न विसरता येणारी ज्योत प्रज्वलित झाली. म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोटी जो खरा हिरा जन्माला आला तो याच पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये, ज्यामुळे खरंच ही भूमी पावन झाली. या पुरंदरने इतिहासातील प्रत्येक शौर्याला जवळून फक्त पाहिलेच नाही तर त्याने इथूनच पराक्रम आणि धैर्याचा अंकुरसुद्धा याच मातीतून वरती आणला. तो अंकुर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या राजांचा तो छावा होता. त्याच छाव्याला इथे नतमस्तक होऊन मुजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्या धाकल्या धन्याचे दर्शन घेऊन आता निघालो थोरल्या धन्याच्या दर्शनासाठी. धर्मवीर संभाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराजांचा जय। जय भवानी, जय शिवाजी. आज आपण अशा राजाची जयंती साजरी करत आहोत ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले.
जेव्हा दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही दिशांनी मुघल आणि आदिलशाहीसारखी महासत्ता महाराष्ट्रावर अन्याय करत होती, तेव्हा मावळ प्रांतात एक वाघ जन्माला आला. हाताशी फक्त मुठभर मावळे घेऊन महाराजांनी जुलमी सत्तेला आव्हान दिले. अफजलखानाचा वध असो किंवा पन्हाळ्यावरचा वेढा, महाराजांच्या चातुर्याने प्रत्येक संकटावर मात केली. महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, तर महाराज म्हणजे वर्तमान आणि भविष्य आहे. आजच्या तरुणांनी महाराजांकडून कष्टाची आणि धैर्याची शिकवण घेणे खरंच गरजेचे आहे. अखंड हिंदुस्थानच्या हृदयावर अजूनही अधिराज्य गाजवणाऱ्या माझ्या रयतेच्या राजाचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो होतो शंभूराजांच्या वंदनस्थळाकडे. हे वंदनस्थळ म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या किल्ल्यांचे फोटोज आणि त्यांची छोटीशी माहिती, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात ज्या ज्या वीर पराक्रमी मावळ्यांनी त्यांच्या प्राणांची बाजी लावली, तसेच हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्यांचा हातभार आहे, अशा सर्व वीर योद्ध्यांचे चित्र आणि त्यांच्यासोबत त्यांची छोटीशी माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि हे आहेत उंबरखिंडीच्या लढाईमध्ये मराठ्यांनी वापरलेले भाले. त्यानंतरनं वंदनस्थळाच्या मध्यभागी आपल्याला शंभूराजांच्या लहानपणापासूनच्या आठवणींचा संपूर्ण जीवनचरित्राचा उजाळा पाहायला भेटतो.
एक ठिकाण असं आहे पलीकडे जायला सांग. हा पुरंदरचा किल्ला म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा एक हुंकार आहे. या किल्ल्याच्या मातीला इतिहास आहे. याच्या वाऱ्यात शिवशाहीचा सुगंध आहे. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचे नक्की जतन करा आणि संभाजी महाराजांच्या या जन्मभूमीला एकदा तरी नक्की भेट द्या. सह्याद्रीच्या कडेकपारीतून आजही ज्यांच्या नावाचा जय जयकार घुमतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे केवळ एक तारीख नव्हे, तर त्यांच्या विचारांचा वारसा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणेही तेवढेच गरजेचे आहे. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराजांचे कर्तृत्व, त्यांचे युद्धकौशल्य आणि त्यांनी जपलेली नीतिमत्ता भावी पिढीपर्यंत पोहोचवणे हेच आपले कार्य आहे. आणि हेच आज आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला शिकवणे काळाची गरज आहे. आज आपण आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच त्यांच्या मावळ्यांचे कॉस्ट्यूम परिधान करून त्यांना तसे बनवतो खरे, पण खरंच तेवढ्याच गोष्टी करणे गरजेचे आहे का? त्या मुलांना आपल्या राजांच्या इतिहासाची ओळख करून देणे, त्यांच्या शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगणे पण तितकेच महत्त्वाचे आहे ना. फक्त शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांना राजे बनवून काही उपयोग होणार नाही. त्यांना कधीतरी या गडकिल्ल्यांची भटकंती घडवून देणे पण तेवढेच गरजेचे आहे. तीच खरी शिवजयंती होईल. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.